ज्याला घडेना पंढरी त्यानं जावे ब्रह्मपुरी। आषाढी वारी निमित्त तोंडोली ते ब्रह्मपुरी दिंडी सोहळा। तोंडोली तालुका कडेगाव येथील वारकरी भाविक ग्रामस्थ आणि सांप्रदायिक वारकरी मंडळाच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तोंडोली ते ब्रह्मपुरी अशा दिंडी सोहळ्याचं आयोजन सहदेव गुरुजी, सर्जेराव मोहिते, हनुमंत मोहिते पेंटर, लाला महाराज सुतार, गजेराव टेलर, महादेव पैलवान, महादेव मोहिते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या दिंडीचं आयोजन गेली 35 वर्ष केलं जात आहे। तोंडोली ते ब्रह्मपुरी या आषाढी वारी दिंडी सोहळ्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय। आषाढी वारी निमित्त ज्याला घडेना पंढरी त्यानं जावे ब्रह्मपुरी। प्रपंचाच्या जनसागरातून ज्यांना आषाढी वारी निमित्त पंढरपूर इथं जाता येत नाही अशा ग्रामस्थ, अबालवृद्ध, सांप्रदायिक भक्त मंडळींना ब्रह्मपुरी जाता यावे यासाठी या दिंडीचं आयोजन केले जाते। या दिंडीत अबालवृद्धांसह युवकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो। ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, पांडुरंग पांडुरंग, देव माझा माझा माझा, मी देवाचा या नामस्मरणाचा जयघोष करत आषाढी वारी निमित्त तोंडोली ते ब्रह्मपुरी दिंडी सोहळा सुरू करण्यात आला होता। संत शिरोमणी घाडगे महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या परिसरात आणि संत जिजाबा महाराज सोहोलीकर यांच्या प्रेरणेनं हा दिंडी सोहळा अखंड हरिनामाचा गजर करत तोंडोली ते ब्रह्मपुरी गेली 34 वर्ष झाली अखंड सुरू आहे। आज दिंडीचं 35वं वर्ष सुरू आहे। तोंडोली, कळंबी, रहिमतपूर, ब्रह्मपुरी असा नित्यनेमानं जाणारी या दिंडीचा सोहळा साजरा करण्यात आला। कृष्णेच्या काठावरील पूर्वमुखी तीर्थक्षेत्र ब्रह्मपुरी येथील श्री विठ्ठल मंदिरात सांगली, सातारा जिल्ह्यासह परिसरातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं हजर होते। हरिपाठ, भजन, कीर्तनाचा जयघोष असे विविध कार्यक्रम दिवसभर मंदिरात सुरू होते। भाविक फक्त देवदर्शनासाठी रांगेनं दर्शन घेत होते। दर्शनासाठी विठ्ठल मंदिर समितीनं मोठं नियोजन केले होते, तर कृष्णेच्या पश्चिमेस अंगापूर गावी असलेल्या शिव मंदिरात ही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती। या दिंडी प्रकरणात वाहन व्यवस्था अमोल शेठ मोहिते, किरण शेठ मोहिते, सरपंच जालिंदर कुमार, अजय मोहिते, विष्णू मोहिते, दूधवाले, पत्रकार शिवाजी मोहिते, पत्रकार संजय कोरे, विनेकरी लक्ष्मण मोहिते, युक्राज मोहिते, निसर्गप्रेमी भगवान मोहिते, केशव मोहिते, साहेबराव मोहिते, बाळू मोहिते, धनाजी मोहिते, बांबर्डेकर बुवा, महादेव बुवा, अंकुश राऊत आदींच्या विविध प्रकारचं योगदान लाभले। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, शिवराज मोहिते, कडेगाव, एकच नजर, चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।